गुड इव्हनिंग फ्रेंड, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात आणि स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. तर आहे बघा, संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी चालू झाली माझी. आणि बघा बंद होतं मग बोलतो. आणि बघा हे बघा, विरांसाठी मी ना रवा दह्यामध्ये भिजवला आहे. त्याच्यामध्ये मी तांदूळ बारीक करून घातलेत, अजून थोडेसे पोहे असे करून इडली बनवते. सांबार काय झालं मगाशी विरांस, हे बघा सांबार त्यासाठीच एकट्यापुरतंच केलेलं आहे, जास्त तिखट नाही काय नाही, साधा. आणि इकडे चटणी केलेली आहे. चटणी जरा पातळ झाली आहे. तर विरांश मगाशी आला होता, म्हटला मला काय तर खायला आहे का. मी म्हटलं काय करू का, इडली कर म्हणला, पण इडली करताना सांबार पण कर असं म्हणला. म्हणून म्हटलं जाऊ द्या, केलं आहे. आणि तो लगेच त्याच्या पप्पासोबत फिरायला गेला. म्हणजे आता संध्याकाळ होईल आणि आमचं इकडं स्वयंपाक चालू झालेला आहे. आणि आज बघा, आज वाईट बातमी आहे की ती अजितदादा पवार गेल्याची. ते सकाळपासून कसं झालेलं आहे, सगळं वातावरण शांत आणि अचानक गेल्यामुळे, अजितदादा पवार अचानक गेल्यामुळे सगळे म्हणजे सगळ्यांना शॉक बसलेला आहे. सगळे अगदी म्हणजे जे न कोणाच्या मनातही नव्हतं की ते जातील असे, पण त्यांचा मृत्यू झालेला आहे. तर ही फार वाईट बातमी, दुःखद बातमी आहे. सगळीकडे शांतता पसरली त्याच्यामुळे. आणि सकाळपासून खरंच ही बातमी ऐकल्यामुळे ना करमतच नव्हतं, अजिबात करमत नाही. आजचा दिवस हा म्हणजे खूपच वाईट दिवस, आजचा दिवस खूपच वाईट दिवस आहे. काळा दिवस म्हणले तरी चालेल. तर बघा, सारख्या आम्ही पण बातम्या बघतोय. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देव. नमस्कार मित्रमैत्रिणींनो. चला आता बघा, आज विरांशला ना स्कूलला सुट्टी आहे. तर इकडे मी बनवते बघा आलू पराठे. दुपारची वेळ आहे, 12:30 वाजत आलेले आहे. आणि आज काय झालं माहिती आहे का, विरांशला स्कूलला सुट्टी आहे कारण का अजितदादा पवार गेल्यामुळे. काल अजितदादा पवारांचं निधन झालेलं आहे. तर बघा, त्याच्यामुळे स्कूलला सुट्टी दिली आज, दुखोटा. तर खूप वाईट झालं. कालचा मी व्हिडिओ अपलोडच केला. काल अजिबात मन लागत नव्हतं. तर बघा, अजिबात मन लागत नव्हतं काल. कसं तरी व्हिडिओ बनवायचा म्हणून बनवला काल. खरंच ना, आज पण बघा सकाळपासून व्हिडिओ काढायची हे नव्हती. म्हटलं चला आता कालचा व्हिडिओ पूर्ण करावा म्हणून मी काढते विरांशला सांभाळून. हे बघा, इकडं पराठा माझा ना थोडासा तुटलेला आहे, एक झालेला आहे. आता विरांशला जेवायला देते. तर बघ, अजितदादा पवार गेले तर आता त्यांची अंत्यसंस्कार होणार आहेत. तर 11 वाजता होणार होते, तर अजून झालेले नाही. गुड इव्हनिंग फ्रेंड्स. अजितदादा पवार यांचं निधन झालेलं आहे. तर इतकं म्हणजे अचानक हे निधन, म्हणजे अचानक ही वार्ता कळली, ही बातमी अचानक समजल्यामुळे ना आपलं मानसिकता पण हे झाली. आणि इतकं म्हणजे दुःखद ही बातमी आहे. आणि म्हणजे वाटलं पण नव्हतं की अजितदादा पवार असे जातील म्हणे. हे स्वप्नातही कोणाला वाटलं नव्हतं की अजितदादा पवारांचं असं निधन होईल. आणि आपण आपल्या महाराष्ट्राने चांगला उमदा नेता, म्हणजे अगदी कणखर नेता आणि धडाडीचा नेता गमावलेला आहे. ह्याबद्दल खरंच वाईट वाटतं. म्हणजे की काल त्यामुळे 2 दिवस झाले मनस्थितीच नव्हती की व्हिडिओ बनवायची, म्हणून मी व्हिडिओ काय बनवला नाही. तर म्हटलं चला आज तरी बनवूया. आणि आपल्या सगळ्या म्हणजे माझ्याकडनं आणि आपल्या सगळ्यांकडनं की आपल्या गरिबाच्या नेत्याला अजितदादा पवारांना भावपूर्ण श्रद्धांजली.
आणि त्यांच्या आत्म्यास शांती मिळो, शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. खूप वाईट ही वाईट म्हणजे घटना घडलेली आहे. वाटलंही नव्हतं कोणाला की असं घडेल आणि सगळेच शॉक झाले ही म्हणजे बातमी ऐकून. मला तर म्हणजे ह्यांनी मला सांगितलं मिस्टरांनी, मी काही सकाळी काय बातम्या बघितल्या नव्हत्या, सकाळी काय टी व्ही पाहिला नव्हता. पण काल ह्यांनी टी व्ही लावला सकाळी 9 वाजता, 8:45-9ला माझी सकाळची धावपळ चालू असते. त्याच्यामुळे काय मी एवढे लक्ष दिले नाही, टी व्हीकडे काय पाहिलं नाही. तर बघा काल सकाळीच समजलं की असं असं झालेलं आहे. त्याच्यामुळे काय झालं म्हणजे विश्वासच बसला नाही. पहिली गोष्ट ही बातमी अशी आहे म्हटल्यानंतर म्हणजे शॉकच बसला. आणि त्याच्यामुळे काय झालं, दिवसभर मनस्थिती ठीक नव्हती. तेच विचार आणि तेच बातम्या सतत चालू होत्या घरात पण. आणि मनस्थिती म्हणजे एवढं हे झालं होतं म्हणजे जसं काही घरातला आपला कोण माणूसच गेला आहे का काय, अशी ही घटना घडलेली आणि असं वातावरण निर्माण झालं होतं. तर बघा कधी काय होईल काय सांगता येत नाही. अजितदादा पवारांना वाटलं तर होतं का की आपण आता प्लेन म्हणजे विमानात बसल्यानंतर आपली अशी घटना होईल. अगदी 3 सेकंदामध्ये ते बारामतीला पोचणार होते, तेवढ्यात ही घटना घडली बघा. म्हणजे माणसाचं काही सांगता येत नाही ह्याच्यावरनं की माणूस आत्ता आहे तर 1 सेकंद 2 सेकंदसुद्धा त्या माणसाला म्हणजे जायला हे नाही होत, वेळ नाही लागत. जायचंच असेल तर माणसाची म्हणजे म्हणतात ना वेळ आणि काळ, कधी म्हणजे वेळ आली की माणूस 2 मिनटं 2 सेकंदसुद्धा, मिनटं जाऊ द्या 2 सेकंदसुद्धा जगत नाही. चला असो, खूपच वाईट झालेली ही घटना म्हणजे न भरून काढणारे हे दुःख आहे. खरंच महाराष्ट्राचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे आणि महाराष्ट्राने खूप म्हणजे चांगला धडाडीचा नेता गमावलेला आहे. असा नेता होणं पुन्हा शक्यच नाही. तर बघा आता आज आहे बुधवार आणि हे बघा सासूबाई आले तिकडे, 5 दिवस तिकडे होत्या, नंदेकडे ठेवलं होतं. तर चला आजपासून माझी ड्युटी चालू झाली आहे. आज सकाळीच आणले सासूबाईंना आणि विरांशला मी इकडं आणली होती. तर विरांशला आता हे मिस्टरांनी ना कटिंगसाठी नेलेलं आहे. आता मिस्टरांचं पण आज कामाला सुट्टी दिली आहे, मार्केट यार्ड बंद आहे. हे जाऊन आले तर आज मार्केट यार्ड बंद ठेवलेलं आहे. तर बघा अजितदादा पवारांच्या अंत्ययात्रेला काय गर्दी होती, प्रचंड गर्दी होती. बारामतीमधनं सुद्धा लोक होतेच म्हणजे इथली लोक, पण इथून सुद्धा पुण्यातनं सुद्धा पिंपरी चिंचवड इथनं गेलेली खूप लोक आहेत. म्हणजे पुण्यातनं अजून पूर्ण महाराष्ट्रातनं सुद्धा एवढी प्रचंड गर्दी होती. किती माणसं जोडली असेल बघा. म्हणून माणसं जोडावीत, तोडण्यापेक्षा माणसं जोडावीत. आणि खरंच म्हणजे चांगल्या माणसाचं नाव लगेच निघत असतं. चला तर मग मी आता आमच्या मावशी आल्या होत्या सासूबाईंना सांभाळणाऱ्या, त्या आता थोड्या वेळापूर्वीच गेलेत घरी. तर चला मला आता ही भांडी आवरायची आहेत. आज ह्या मावशी आल्या नाहीत भांड्यावाल्या, हे पहा. त्याच्यामुळे आता ही भांडी आवरते मी आणि भांडी आवरून झाले की मग पुन्हा भेटते. तोपर्यंत विराज येईल, कटिंग करून बघूया कटिंग करतो का नाही. कटिंग नाही करायची म्हणून इथनंच चालू झालं होतं त्याचं. त्याला कसं तर नेलं आहे ह्यांनी, बघूया आता आल्यानंतर दाखवते कटिंग केली का नाही त्यांनी. बघा अशा प्रकारे मी ना थोडा व्हिडिओ काढून ना हा व्हिडिओ मी पूर्ण केला आहे. तर चला अजितदादा पवारांना पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली वाहून मी माझा इथे ब्लॉग संपवते.